एस.सी.एस.टीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण अटीच्या निर्णयाविरोधात निळं वादळ धडकणार तहसील कार्यालयावर। एस.सी.एस.टीच्या उपवर्गीकरण आणि क्रिमिनल अटीच्या खंडपीठाने दिलेला निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने दिनांक 7 ऑक्टोबर सोमवारी रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून याविषयीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक घनसावंगी यांना देण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानात तरतूद नसताना घेतलेला आहे। हा निर्णय एस.सी.एस.टी समूहातील वर्गाला आपसात विभागणी करून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहे। तसेच एस.सी उपवर्गीकरणाची मागणी या जातीने कधीच केली नसताना तो निर्णय पारित केला आहे। त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी दिनांक 7 ऑक्टोबर सोमवारी रोजी घनसावंगी तहसील कार्यालयावर हे निळं वादळ धडकणार असून याविषयीचे निवेदन सकल बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्गीकरण रद्द, वर्गीकरण रद्द, वर्गीकरण रद्द, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळ्या झेंड्याचा। घनसावंगी तालुक्यामध्ये बौद्ध बांधवांचा भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे। तरी माझ्या बौद्ध समाजाला माझी हात जोडून विनंती असन, घराघरातून माय मावल्या बंधू भगिनी सगळ्यांनी आपापल्या परीने आपल्या मुलाबाळाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल, जे होणारा अन्याय आपल्या लोकांवर थांबायचा असेल तर घनसावंगी तालुक्यातून पूर्ण बौद्ध बांधवांनी आपल्या मुलाबाळासहित महिलासहित स्वतःच्या खर्चानं टेम्पो लावून गाड्या लावून जसं येता येईल तसं यावं आणि हा मोर्चा सक्सेस करावा। जो आपल्या दलितावरला वर्गीकरण थांबण्यासाठी इथं निवेदन दिलं आहे, खालच्या बसस्टँडवर सगळ्या बौद्ध बांधवांनी हजर व्हावा, तिथून मोर्चाला सुरुवात होईल हीच हात जोडून सांगायला विनंती आहे। क्रांतिकारी जय भीम। जी अट आहे ती रद्द शासनाने ही केलीच पाहिजे, ही आपल्या मोर्चाची प्रमुख मागणी आहे आणि ती आपण लावून धरणार आणि ही मागणी रद्द करणार आणि रद्द केल्याशिवाय आपण राहणारच नाहीत, हेच मी या माध्यमातून शासनाला सांगतो।